नमस्ते बच्चों, आप सब अच्छे होंगे। बच्चों, आप सब पढ़ाई कर रहे होंगे। बच्चों, मैंने कल कौन सा पाठ किया था आपको? ओहो, आप बताओगे? मौसी। अच्छा, बहुत अच्छा, बिल्कुल सही कहा आपने। तो बच्चों, मैंने कल आपको मौसी पाठ किया था। तो बच्चों, उसका मैं पाठ करने से पहले जो शेष भाग है, उस पाठ को करने से पहले उस पाठ के प्रश्न पूछूंगा। आप उन प्रश्नों के उत्तर दीजिए। तो बच्चों, पहला प्रश्न है, जो गृह कार्य दिया था मैंने, उन गृह कार्यों पर आपको मैं प्रश्न पूछ रहा हूं। आप सटीक उत्तर दीजिए। मां के जैसी प्यारी कौन थी? अच्छा, तुम बताओगे। मां के जैसी प्यारी मौसी थी। सही उत्तर कहा आपने। अच्छा, तुम बताओ, मौसी सभी को किस समय में साथ देती थी? कौन बताएंगे? तुम बताओ। मौसी सभी को किस समय में साथ देती थी? मौसी सुख दुख में साथ देती थी। सही उत्तर बताया आपने। तीसरा प्रश्न है, दोपहर होने पर मौसी कहां पहुंच जाती थी? कौन बताओगे? राहुल, तुम बताओगे। अच्छा, बताओ। दोपहर होने पर मौसी स्कूल के फाटक पर पहुंच जाती थी। बहुत खूब। अच्छा, चौथा प्रश्न है, बताओ, मौसी बच्चों को क्या क्या खिलाती थी? तुम बताओगे? चैत्रा, तुम बताओगी। अच्छा, बताओ। मौसी बच्चों को टिकिया, गुड़चने और मूंगफली देती थी। बिल्कुल सही कहा आपने। अच्छा, पांचवा प्रश्न है, मौसी के बिना सारा मोहल्ला कैसा लगता था? भरत, तुम बताओगे। अच्छा, बताओ। मौसी के बिना सारा मोहल्ला सूना सूना लगता था। बहुत अच्छा, आपने सभी प्रश्नों के सही सही उत्तर बता दिए। तो बच्चों, अब मैं इस पाठ का शेष भाग, जो दूसरा भाग है, मैं करने जा रहा हूं। आप अपने पाठ्य पुस्तक हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी, इस 33वां पृष्ठ निकालिए, मूवत मूरने पेज तगीरी। बच्चों, मैं इस पाठ को स्पष्टता से पढ़ूंगा। आप ध्यानपूर्वक सुनिए। जहां पर चिन्ह आते हैं उस पर ध्यान दीजिए। चरण चौथा। दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेलकर लौट रहे थे, तो रास्ते में पुल के पास मौसी बैठी नजर आई। उसके पास एक छोटी सी गटरी और लाठी भी थी। मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे। तो इतने दिन कहाँ थी मौसी? यहाँ क्यों बैठी हो? एक ने पूछा। मैंने यहाँ से जा रही हूँ बेटा, कहते हुए मौसी की आंखें भर आई। तू तो बीमार थी मौसी, तबीयत कैसी है? बलदेव ने पूछा। बेटा, मैं ठीक हो गई हूँ, अपना गांव जा रही हूँ। हम तुझे कहीं नहीं जाने देंगे मौसी, सबने एक स्वर में कहा। मौसी की आंखों में आंसू छलक उठे। आगे चलने देखिए। दुकान के सामने एक खाट बिछी थी। 2-3 लड़के भागकर खाट उठा ले आए। उस पर मौसी को जबरदस्ती बैठा दिया। खाट को सीधे नीम के पेड़ के नीचे ले आए। कन्हैया भागकर अपने घर से दरी और तकिया लाया।
उषा थाली में 2 रोटियां लाई। योगराज एक कटोरे में दूध लाया। गोपाल घर से लैंप उठा लाया। मुन्नी पीने के लिए पानी लाई। बलदेव के पिता डॉक्टर थे। वह अपने पिता को क्लिनिक से खींच लाया। मौसी बीमार है, आप जल्दी चलकर देखिए। बच्चे सोचने लगे कि मौसी को कहाँ ठहराया जाए। उन्होंने निर्णय लिया कि वे बारी बारी से उसे अपने घर में रखेंगे। बाद में उन्होंने हेडमास्टर जी से विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए। हेडमास्टर जी ने मान लिया और मौसी को रहने के लिए स्कूल में एक कोठरी भी दे दी। मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी। बच्चे उसे घेरे रहते और वह उन्हें कहानियां सुनाती। कभी कभी लाठी टेकती हुई मोहल्ले का चक्कर काटती। सभी घरों में झांक उनका कुशल क्षेम पूछती। सांझ ढलने अपनी कोठरी में चली जाती और चैन की सांस लेती। इस तरह बच्चों के प्रेम व स्नेह भाव से मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए। तो बच्चों, आपने पाठ को सुना। अब मैं इस पाठ के आने वाले नए शब्दों को बताऊंगा। आप ध्यानपूर्वक देखिए और लिख लीजिए। नए शब्द: मालूम, जानकारी, सुना, खाली खाली, खोजना, ढूंढना, हुड़कूदू, मकान, घर, मने, कटोरा, प्याला, बट्टीलू, लोटा, बीमार, रोगी, पेशेंट, पुल, सेतुवे, खाट, चारपाई, मंचा, दरी, बिछावन, हासिए, चक्कर काटना, घूमना, संचरिಸುವುದು, ತಿರುಗಾಡುವುದು। तो बच्चों, आप इस पाठ के नए शब्दों को सुनाना। अब हम आगे बढ़ेंगे। इस पाठ को हम विवरण के साथ पढ़ेंगे। आप ध्यानपूर्वक सुनिए। मैं इस पाठ द्वारा आने वाले प्रश्नों को भी पूछूंगा। तो बच्चों सुनिए। दूसरे दिन बच्चे हॉकी मैच खेलकर लौट रहे थे। मारने दिन ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು हॉकी मैच ಆಡಬಹುದು। तो बच्चों, मैं प्रश्न पूछूंगा, हमारा भारतीय राष्ट्रीय खेल कौन सा है? हॉकी। बहुत अच्छा, सही उत्तर कहा आपने। ನಮ್ಮ ದೇಶದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಟ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಾಕಿ ಇದೆ। ನಮ್ಮ ಬಹಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಆಟಗಾರರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಟಗಳಾಗ್ತಾವಲ್ಲ, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಟದಲ್ಲಿ ಭಾರತ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಸರಿ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಾಕಿ ಮ್ಯಾಚಲ್ಲಿ ವಿನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶದ ಘನತೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು हॉकी मैच आट आड़ी मरते। तो रास्ते में पुल के पास मौसी बैठी नजर आई। दारिಯಲ್ಲಿ मौसी ಕುಂತಿದ್ದು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಂಡು ಬಂತು। ನಜರಾನ ಕಾಣಿಸುವುದು, ಕಂಡು ಬರುವುದು। उसके पास एक छोटी सी गठरी और लाठी भी थी। गठरी ಅಂದ್ರೆ ಗಂಟು, ಅಜ್ಜಿ ಗಂಟು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು। ಹಾಗೆ ಒಂದು ಅಜ್ಜಿ ಹತ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ಗಂಟಿತ್ತು ಮೌಸಿ ಹತ್ರ। ಆಮೇಲೆ ಒಂದು ಕೋಲು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯಕ್ಕೆ ಇರ್ತದೆ।
मौसी को देखकर सब उसे घेर कर प्रश्न पूछने लगे। ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ, ಹಾಕಿ ಆಟ ಆಡಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಮೌಸಿ ನೋಡಿ ಮಾಡಿದ್ರು, ಸುತ್ತರಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಸುತ್ತರಿದು ಮೌಸಿಗೆ ಒಂದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಾಕತ್ತಿದ್ರು. ನೋಡಿ ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಚಳಿ. तू इतने दिन कहाँ थी मौसी? ಒಬ್ಬರು ಕೇಳಿದ್ರು, ನೀನು ಇಷ್ಟು ದಿವಸ ಎಲ್ಲಿದ್ದೆ ಮೌಸಿ? यहाँ क्यों बैठी हो? ನೀನು ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕೂತಿದ್ದೀಯಾ? ಏಕನೇ ಪೂಛ. ಹೀಗಂತ ಒಬ್ಬನು ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಕೇಳಿದೆ, मैं यहाँ से जा रही हूँ बेटा. मौसी ಹೇಳಿದ್ರು, ಮಗನೇ ನಾನು ಈ ಊರು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. कहते हुए मौसी के आंखें भर आई. आंखें भर आना, आंखों में आंसू आना. मुहावरा है बच्चों, मुहावरा मुहावरे ಅಂದ್ರೆ ನುಡಿಮುತ್ತು. ಆಂಖೆ ಬರಾನ, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬರೋದು ಅಂದರೆ ದುಃಖದ ನೀರು. ಈ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಮೌಸಿಯ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂತು. ತೂ ತೋ ಬೀಮಾರ್ ಥಿ ಮೌಸಿ. ಮತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀನು ಅನಾರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಇದ್ದಿ ಮೌಸಿ. ತಬಿಯತ್ ಕೈಸಿ ಹೈ? ನಿನ್ನ ಆರೋಗ್ಯ ಹೇಗಿದೆ? ತಬಿಯತ್ ಅಂದರೆ ಆರೋಗ್ಯ, ಸೇಹತ್. ಬಲದೇವನೇ ಪೂಛ. ಹೀಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ. ಯಾರು? ಬಲದೇವ್. ನಿನ್ನ ಆರೋಗ್ಯ ಸರಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಬೇಟಾ ಮೈ ಠೀಕ್ ಹೋ ಗಯಿ ಹೂಂ. ಮೌಸಿ ಹೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲ ಮಗನೇ, ನಾನೀಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಿದ್ದೇನೆ. ಅಪನಾ ಗಾಂವ್ ಜಾ ರಹಿ ಹೂಂ. ನಾನು ನನ್ನ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಮ್ ತುझे ಕहीं नहीं जाने देंगे मौसी. मौसी, ನಾನು ನಿನಗೆ ನಮ್ಮೂರು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲೇನೂ ಹೋಗಕ್ಕೆ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. सारे बच्चों ने मिलकर कहा. सबने एक स्वर में कहा. मौसी की आंखों में आंसू छलक उठे. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಸೇರಿ ಹೇಳಿದ್ರು, ಮೌಸಿ ನಮ್ಮೂರು ಬಿಟ್ಟು ನಿನಗೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲೇನೂ ಕಳ್ಸಂಗಿಲ್ಲ, ನೀ ನಮ್ಮೂರಾಗ ಇರಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿಗೆ ತುಂಬ ಪ್ರೀತಿಸಿದ್ರು. ಮೌಸಿನೂ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿಸಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ತಾಯಿಯ ಒಂದು ವಾತ್ಸಲ್ಯ ಮೌಸಿಗೆ ಕಾಣ್ತಿದ್ರು. ಮೌಸಿನೂ ತನ್ನ ಮಕ್ಕಳ ಹಾಗೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು ನೋಡ್ಕೊತಿದ್ರು, ಆಟ ಆಡಿಸ್ತಿದ್ರು, ಅವರ ಜೊತೆಗೆ ಬೆರೆತಿದ್ರು. ಹೀಗಾಗಿ ಮೌಸಿ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರ ಏನಿತ್ತು? ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು वात्सल्य इत्तो. तो बच्चों, हम अब इस पाठ के आगे चरण में चलेंगे. पृष्ठ 34वां निकालिएगा. दुकान के सामने एक खाट बिछी थी. खाट ಅಂದರೆ ವರ್ಸ್ ಅಂತಾರೆ. ನೀವು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಢಾಬಾಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿ 4 ಏನಪ್ಪಾ ಅಂದರೆ ಕಾಲಿನ ಒಂದು ಮಂಚ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ? ಹಗ್ಗದಿಂದ ಬೀದಿರ್ತಾರೆ. ಹಗ್ಗ ಇರ್ತಲ್ಲ, ನೋಡಿರ್ಬೋದು ನೀವು. ಢಾಬಾಗೆಲ್ಲ ಊಟ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾಗ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಢಾಬಾದಾಗ ಮಂಚ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ? ಖಾಟ್ ಅಂತಾರೆ. ಖಾಟ್ ಅಂದರೆ ವರಸ್ಸು, ಮಂಚ. तो दुकान के सामने एक खाट बिछी थी. 2-3 लड़के भागकर खाट उठा ले आए. ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ಆ ಹೊರಸು ಅಂದರೆ ಆ ಮಂಚ 2-3 ಮಕ್ಕಳು ಆಟಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ತಕ್ಷಣ ಹೋಗಿ ಆ ಮಂಚ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದರು. उस पर मौसी को जबरदस्ती बैठा दिया. ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ. जबरदस्ती ಅಂದರೆ फोर्सेबल. तो सारे बच्चों ने मौसी को उठाकर उस पलंग पर बिठा दिए. ಆ ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕೂರಿಸಿದ್ರು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ. खाट को सीधे नीम के पेड़ के नीचे ले आए. ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ಆ ಮಂಚ ಹೊತ್ಕೊಂಡು ಅಜ್ಜಿಗೆ ಅದರ ಮೇಲೆ ಅಂದರೆ ಮೌಸಿಗೆ ಅದರ ಮೇಲೆ ಕುಂದಿರಿಸಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೊತ್ಕೊಂಡು ನೇರವಾಗಿ ಆ ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಆ ಮಂಚ ತಂದರು.
कन्हैया भागकर अपने घर से दरी और तकिया लाया. ಕನ್ನಯ್ಯ ಏನು ಮಾಡಿದ, ಹೋಗಿ ತನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹಾಸಿಗೆ ಮತ್ತು ಒಂದು ತೆಲ್ದಿಂಬು ತಂದ. ದರಿ ಅಂದರೆ ಹಾಸಿಗೆ, ದರಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಹಾಸಿಗೆ. ಬಿಛಾವನ್ 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 ಅಂತ ಅದಕ್ಕೆ. ಬಿಛಾವನ್ ಅಂದರೆ ಹಾಸಿಗೆ ಮತ್ತು ಒಂದು ತೆಲ್ದಿಂಬು. तो दरी और क्या लाया, तकिया. तो दरी और तकिया लाया. उषा थाली में 2 रोटियां लाई. ಉಷಾ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ದು 2 ರೊಟ್ಟಿಗಳನ್ನ ತಂದು. ಎದ್ರಾಗ, ತಟ್ಟೆ ಒಳಗ. ತಟ್ಟೆ ಒಳಗ 2 ರೊಟ್ಟಿಗಳನ್ನ ತಂದು. ಯೋಗರಾಜ್ ಏಕ್ ಕಟೋರ ಮೇ दूध लाया. ನೋಡಿ, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೋಗಿ ಹೋಗಿದ್ದರು ಮನೆಯಿಂದ ಒಂದೊಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನ ತಂದರು. ಹಾಗಾದರೆ ಗೋಪಾಲ್ ಏನು ಮಾಡಿದ, ಯೋಗರಾಜ್ ಏನು ಮಾಡಿದ, ಬಟ್ಟಲೊಳಗ ಹಾಲು, ಲೋಟ. ಲೋಟ ಮತ್ತೆ ಬಟ್ಟಿಲು ಅಂದರೆ ಒಂದು ಲೋಟದಲ್ಲಿ ಹಾಲು ತಂದ. ಗೋಪಾಲ್ घर से ಲ್ಯಾಂಪ್ ಉಠಾ ಲಾಯಾ. ಹಾಗಾದರೆ ಗೋಪಾಲ್ ಏನು ಮಾಡಿದ, ಮನೆಯೊಳಗೆ ಒಂದು ಲ್ಯಾಂಪ್ ತಂದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕತ್ಲೆ ಇತ್ತಲ್ಲ, ಬೇವಿನ ಮರ ಕೆಳಗಡೆ ಮೌಸಿಗೆ ಆ ಹೊರಸ್ ಮೇಲೆ ತಂದು ಕುಂದಿಸಿದ್ರು. ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಒಂದೊಂದು ವಸ್ತುವನ್ನು ತಂದರು. ಆವಾಗ ಗೋಪಾಲ್ ಏನು ಮಾಡಿದ, ಮನೆಯೊಳಗೆ ಒಂದು ಲ್ಯಾಂಪ್ ಇತ್ತು, ಆ ಲ್ಯಾಂಪ್ ಹಚ್ಕೊಂಡು ತಂದ. ಮುನ್ನಿ ಪೀನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಪಾನಿ ಲಾಯಿ. ಪಾನಿ, ಪಾನಿ ಅಂದರೆ ಜಲ, ನೀರು. ಹೌದಾ, ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ನಮ್ಗೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿತ್ತು ಏನು, ಗಾಳಿ, ಬೆಳಕು, ನೀರು. ನಮಗೆ ಈ 3 ಪ್ರಮುಖವಾಗಿದ್ದು. ಹಾಗಾದರೆ ಮುನ್ನಿ ಏನು ತಂದು, ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ನೀರು ತಂದು. ಬಲದೇವ್ ಕೆ ಪಿತಾ ಡಾಕ್ಟರ್ ಥೇ. ನೋಡಿ, ಅವಾಗ ಸ್ನೇಹಿತರಿದ್ದಾರೆ. ಆ ಸ್ನೇಹಿತರೊಳಗ ಬಲದೇವ್ ಅದಾನೆ. ಬಲದೇವ್ ತಂದೇನು, डॉक्टर. तो बलदेव के पिता कौन थे, डॉक्टर थे. बहुत अच्छा. तो बच्चों आगे देखिए, वह अपने पिता को क्लिनिक से खींच लाया. तो बलदेव ने फौरन अस्पताल गया. क्लिनिक ಅಂದ್ರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬಲದೇವ್ ಹೋದ. ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಿದ, ನನ್ನ ತಂದೆಗೆ ಫೋರ್ಸೇಬಲ್ ಅಂದರೆ ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬೇಗನೆ ಬರ್ರಿ, ಬೇಗ ಬರ್ರಿ ಅಂತ ಏನು ಮಾಡಿದ, ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ. ಕ್ಲಿನಿಕ್ ಸೆ ಖೀಂಚಲಾಯ. ಅಂದರೆ ಇದು ಶಬ್ದ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಖೀಂಚಿನ, ಎಳೆಯುವುದು ಅಂದರೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರುವುದು. ಇಲ್ಲಿ ಭಾಷೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಖೀಂಚಿನ ಅಂದರೆ ಎಳೆಯುವುದು. ಆದರೆ ಎಳ್ಕೊಂಡು ಬಂದಂತಲ್ಲ, ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ. ಇಲ್ಲಿ तो अपने पिता को क्या किया उन्होंने, लेकर आया नीम के पेड़ के नीचे मौसी की चिकित्सा के लिए. तो मौसी बीमार है. तो यहाँ पर बलदेव कह रहे हैं अपने पिता से, मौसी बीमार है, आप जल्दी आइए. ಬೇಗನೆ ಬರ್ರಿ, ಮೌಸಿ ಏನಾಗಿದ್ದಾಳೆ, ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಬರ್ರಿ ಅವ್ರನ್ನ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡಿ. आप जल्दी चलकर देखिए. ನೀವು ಬೇಗ ಬಂದು ಮೌಸಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡಿ, ಬಂದು ಮೌಸಿಗೆ ನೋಡಿ ಅಂತ बलदेव तन ತಂದೆಗೆ ಹೇಳಿದ. तो आगे चलेंगे बच्चों, आगे चलने देखिए. बच्चे सोचने लगे कि मौसी को कहाँ ठहराया जाए. ಈಗ ಮೌಸಿಗಂತೂ ಮಂಚದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಬ್ರಿಡ್ಜಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮೌಸಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಮಂಚದ ಮೇಲೆ ಕುದಿಸ್ಕೊಂಡು ಬೇವಿನ ಮರದ ಕಡೆ ತಂದರು. तो नीम के पेड़ के नीचे बच्चे मौसी को लाकर बिठा दिए. लेकिन अब आगे प्रश्न उठा कि मौसी कहाँ रहे. ಈಗ ಪ್ರಶ್ನೆ ಉಳಿದಿದೆ, मौसी ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲಿರ್ಬೇಕೀಗ, मौसी कहाँ रहे. उन्होंने निर्णय लिया. ಅವಾಗ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಕೂತ್ಕೊಂಡು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. कि वे बारी बारी से उसे अपने घर में रखेंगे. ಅವರೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರು, ಬಾರಿ ಬಾರಿ ಅಂದರೆ ಪಾಳೆಯ ಪ್ರಕಾರ, ಸರ್ದಿ ಪ್ರಕಾರ ಏನೋ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಒಂದು ದಿವಸ ನಮ್ಮ ಮೌಸಿಗೆ ನನ್ನ ಮನೆಗೆ ಬರ್ತೀನಿ, ಆಮೇಲೆ ಮುನ್ನಿ ಒಂದು ದಿವಸ, ಬಲದೇವ್ ಒಂದು ದಿವಸ, ಗೋಪಾಲ್ ಒಂದು ದಿವಸ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ನಾನು
ಒಂದೊಂದು ದಿನ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಅವರು ಒಂದು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ निर्णय ಮಾಡಿದ್ರು, डिसाइड ಮಾಡಿದ್ರು। बाद में उन्होंने हेड मास्टर जी से विनती की। ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಹೋಗಿ ತನ್ನ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು, ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್, ಸ್ಕೂಲ್ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಅಲ್ಲ, ತನ್ನ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಂಡ್ರು कि मौसी को स्कूल में काम दिया जाए। ಅವರೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ, ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರುಗಳಿಗೆ ಕೇಳಿದ್ರು, ಮೌಸಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯೊಳಗೆ ಕೆಲಸ ಕೊಡ್ರಿ। हेड मास्टर जी ने मान लिया। ನೋಡಿ, ಮಕ್ಕಳು ಹೋಗೆಲ್ಲ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ಅವರ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಒಪ್ಕೊಂಡ್ರು। और मौसी को रहने के लिए स्कूल में एक कोठरी भी दे दी। कोठरी ಅಂದರೆ ಕೋಣೆ, ಒಂದು ರೂಮ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಮೌಸಿಗೆ ಆ ಶಾಲೆಯೊಳಗೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳಾಕ, ಇರಾಕ ಕೆಲಸನೂ ಕೊಟ್ಟರು, ಆಮೇಲೆ ಉಳ್ಕೊಳ್ಳಾಕ ಒಂದು ಕೋಣೆ ಕೊಟ್ಟರು, ಒಂದು ರೂಮ್ ಕೊಟ್ಟರು। ಅಲ್ಲೇ ಮೌಸಿ ವಾಸವಾಗಿ ಉಳ್ಕೊಂಡ್ರು। आगे सुनिए। मौसी फिर से स्कूल के आंगन में आने लगी। ನೋಡಿ, ಆಮೇಲೆ ಮೌಸಿ ಹೆಂಗಾದರೂ ಒಂದು ಕೊಠಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಶಾಲೆಯ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಬರಾಕತ್ತು। बच्चे उसे घेरे रहते। ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೆ ಮೊದಲಿನಂಗೆ ಮೌಸಿಗೆ ಆವಾಜ ಮಾಡ್ತಿದ್ರು। और वह उन्हें कहानियां सुनाती। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಎಲ್ಲರಿಗೆ ಮೊದಲಿನ ಕಥೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ರು। ಕಾಟ್ ಕೋಳಿ ಕಿ ಕಹಾನಿ, ತೋತಾ ತೋತಿ ಕಿ ಕಹಾನಿ, ವಿರೋಚಿತ ಕಹಾನಿ, ಇಂಥವೆಲ್ಲ ಕಥೆಗಳು ಮೌಸಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊದಲು ಹೇಳಿದರು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮತ್ತೆ ಮಕ್ಕಳು ಮೌಸಿಯ ಬಾಯಿಂದ ಈ ಕಥೆಗಳನ್ನು ಕೇಳಾಕತ್ತರು। ಮೊದಲಿನ ಯಾವುದಂಥ ಒಂದು ಪರಿಸರ ಇತ್ತಲ್ಲ, ಅಂಥ ಪರಿಸರ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಆಯಿತು। कभी कभी लाठी टेकती हुई मोहल्ले का चक्कर काटती। मोहल्ला ಬೀದಿ, ಮೊದಲೇ ನಂಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಮೌಸಿ ಶಾಲೆಗಿದ್ರು, ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಸಂಜೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ತನ್ನ ಊರಿನ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಹಿರಿಯರಿಗೆ, ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಜನರಿಗೆ ಅವರ ಯೋಗಕ್ಷೇಮವನ್ನು ಕೇಳ್ತಿದ್ರು। सभी घरों में झांक कर उनका कुशल क्षेम पूछती। ಎಲ್ಲ ಮನೆಯೊಳಗೆ ಹಣಿಕೆ ಹಾಕಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದು, ಏನು ಮಾಡಾಕತ್ತೀರಿ, ಹೆಂಗಿದ್ದೀರಿ, ಅವರ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ಅವರ ಕ್ಷೇಮ ವಿಷಯವನ್ನು ಕೇಳಿದ್ರು, ಸುಖ ದುಃಖವನ್ನು ಮೌಸಿ ಕೇಳಿದ್ರು। सांझ ढलने अपनी कोठरी में चली आती। सांझ, सांझ का पर्याय आवश्यकता है शाम, संध्या, लिख लीजिए, शाम, संध्या, सांझ, ಸಂಜೆ, ಸೂರ್ಯ ಮುಳುಗಡೆ ಆಗುವ ಸಮಯಕ್ಕೆ ಸಾಂಜ್ ಅಂತಾರೆ। ಸಂಜೆ ಆದಮೇಲೆ ಮೌಸಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ತನ್ನ ಮನೆಗೆ, ತನ್ನ ಕೊಠಡಿಗೆ ಮರಳಿ ಬರ್ತಿದ್ರು। और चैन की सांस लेती। चैन की सांस लेना, ನೆಮ್ಮದಿಯ ಉಸಿರು ತಗೊಂತಿದ್ರು, ತನ್ನ ಕೋಣೆಗೆ ಬಂದು ಆರಾಮ ಮಾಡ್ತಿದ್ರು। इस तरह बच्चों के प्रेम और स्नेह भाव से मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮೌಸಿಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಸಂತೋಷದ ದಿನಗಳು ಮರಳಿ ಬಂದವು। ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ತಾವೆಲ್ಲ ಈ ಪಾಠ ಕೇಳಿರ್ತಾನೆ। तो बच्चों, आप मौसी का जीवन, मौसी कैसे थी, मौसी क्या करती थी, तो मौसी इस पाठ द्वारा हमें क्या संदेश मिल रहा है, तो हमें कैसे रहना चाहिए, अपने जीवन को कैसे सुधारना चाहिए, और हमें बड़ों का कैसे आदर करना चाहिए, बच्चों के साथ कैसी भावनाएं रखनी चाहिए, तो सारा इस पाठ द्वारा हमें जानकारी प्राप्त हुई। तो बच्चों, मैंने आपको मौसी पाठ आपको पूरा समझ में आया होगा, मैं समझता हूँ आप समझ गए होंगे। ठीक है बच्चों, आपने इस पाठ को ध्यानपूर्वक सुना ना। अब मैं इस पाठ के आने वाले अभ्यास प्रश्नों को पूछूंगा,
उन प्रश्नों के आप उत्तर दीजिएगा। लड़के भागकर क्या उठा ले आए? तो इस पहले प्रश्न का उत्तर है लड़के भागकर खाट उठा ले आए। दूसरा प्रश्न है बच्चों ने हेडमास्टर से क्या विनती की? उत्तर है बच्चों ने हेडमास्टर जी से विनती की कि मौसी को स्कूल में काम दिया जाए। सही उत्तर है। तीसरा प्रश्न है मौसी के जीवन में कैसे दिन लौट आए? मौसी के जीवन में खुशी के दिन लौट आए। अच्छा बच्चों, आगे बढ़ेंगे। बच्चों, मैं आपको यहाँ पर एक क्रियाकलाप देता हूँ, आप इनको देखिए। विलोम शब्दों के जोड़ी बनाइए। उदाहरण के लिए बाहर अंदर। तो यहाँ पर नीचे बहुत से शब्द दिए गए हैं जिनमें विलोम शब्द हैं, तो ढूंढ कर आप लिखिए। गलत, सुख, छोटा, खुशी, टेढ़ा, बहुत, रात, अपना, दुख, सही, बड़ा, ऊपर, गम, दिन, पराया, नीचे, सीधा, कम। तो बच्चों, अब इनको हम एक एक नंबर पर लिखते जाएंगे, आप वहाँ पर लिख लीजिएगा। गलत, सही, सुख, दुख, छोटा, बड़ा, खुशी, गम, टेढ़ा, सीधा, बहुत, कम, रात, दिन, अपना, पराया, दुख, सुख, सही, गलत, बड़ा, छोटा, ऊपर, नीचे, गम, सुख, दिन, रात, पराया, अपना, नीचे, ऊपर, सीधा, टेढ़ा, कम, ज़्यादा। सही बच्चों, अब हम ऐसे ही आप अपने घर पे अलग अलग क्रिया बनाइए और अपने शिक्षकों को बताइएगा। तो बच्चों, अब हम आगे बढ़ेंगे। ठीक है बच्चों, अब हम कन्नड़ में अनुवाद कीजिए। इन प्रश्नों को देखेंगे, तो आप कन्नड़ में अनुवाद कीजिएगा। पहला प्रश्न, बच्चे नीम पेड़ के तले खेलते थे। ಮಕ್ಕಳು ಬೇವಿನ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಆಡುತ್ತಿದ್ದರು। दूसरा है उसे सब मौसी कहकर पुकारते थे। ಅವಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ मौसी ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು। तीसरा प्रश्न है बच्चों के लिए तो वह सेवा की मूर्ति थी। ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಅವಳು ಸೇವೆಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದಳು। चौथा प्रश्न, सबके घरों में झांक कुशल क्षेम पूछती थी। ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಣುಕಿ ಅವರ ಕುಶಲ ಮತ್ತು ಕ್ಷೇಮ ಕೇಳುತ್ತಿದ್ದರು। सही बच्चों, आपने सभी प्रश्नों के सही सही कन्नड़ में अनुवाद किए। तो बच्चों, अब मैं आपको गृह कार्य की ओर ले चलता हूँ। तो इस पाठ के प्रश्न मैं आपको गृह कार्य के लिए दूंगा। आप अपने शिक्षक को उन प्रश्नों को बताइए और उनके उत्तर भी आप अपने पाठ्य पुस्तक में, अपने पुस्तक में लिखकर दिखाइएगा। पहला प्रश्न है बच्चे मौसी को कहाँ कहाँ ढूंढते हैं? फिर से सुनिएगा। बच्चे मौसी को कहाँ कहाँ ढूंढते हैं? दूसरा प्रश्न है बच्चों ने मिलकर मौसी की सेवा किस प्रकार की? फिर से सुनिए। बच्चों ने मिलकर मौसी की सेवा किस प्रकार की? तीसरा प्रश्न है बच्चों, इस पाठ का आशय बताइए। फिर से सुनिए, इस पाठ का आशय बताइए। बच्चों,
इन प्रश्नों को आप लिखकर अपने शिक्षक से मिलकर बताइएगा। तो बच्चों, मैं आपसे विनती लेता हूँ, फिर मैं नए पाठ द्वारा आपसे मुलाकात करूँगा। धन्यवाद।